कथा आहे कामिनी. लेखक रत्नाकर मतकरी. ऐकूया कामिनी. आता मात्र कळस झाला. वरून वैतागून म्हणाला, 4 लाख उभे करता करता इथे आलाय बुडबुडा, तरी 4 लाख डिपॉझिट आणि 3,000 भाडं. या टर्म्सवर सुद्धा एकही जागा मिळत नाही आहे. मिळेल इतकी काही आशा सोडायची गरज नाही, नीना शांतपणे म्हणाली. नीना नेहमीच शांतपणे बोलायची. कधीकधी तिच्या या शांतपणाचा वरुणला कंटाळा यायचा. नुसतं संभाषणच नाही तर प्रेम देखील ती शांतपणानेच करायची. त्यात आपुलकी नसायची असं नाही, कमी असायची ती उत्कटता, आग. पण त्याचीही वरुणला आता सवय झाली होती. त्याचं नीनावर मनापासून प्रेम होतं आणि तिच्या सगळ्या गुणदोषांसकट त्याला ती आवडायची. त्यांचं लग्न होऊन 1-1.5 वर्षच झालं असेल. अजून तरी मित्रांकडे, नातेवाईकांकडे पेईंग गेस्ट म्हणून कसं तरी राहणं शक्य होत होतं. म्हणूनच जागेचा प्रश्न नीट सुटल्याशिवाय ते दोघे मूल होऊ देण्याचा विचारही करू शकत नव्हते. वरुण ॲड फर्ममध्ये चांगल्या पोझिशनवर होता, पण नीनाच्या चित्रकलेचा अजून जम बसलेला नव्हता. आज ना उद्या ती मोठी फाईन आर्टिस्ट होऊन चिक्कार पैसे मिळवणार होती आणि तो फर्ममध्ये डायरेक्टरच्या जागेपर्यंत चढत जाणार होता. मग कितीही मोठी जागा त्यांना परवडू शकली असती. पण आज मात्र त्यांचं बजेट बेताचंच असूनही कंबरडं मोडणारं होतं. आणि तरी देखील या बजेटमध्ये फक्त जरा बरीचशी 2 रूमची जागाही भाड्याने मिळणं कठीण झालं होतं. जागा मिळेस्तोवर त्यांना अगदी गरजेच्या वस्तूही विकत घेता येत नव्हत्या आणि त्यांच्या रोजच्या जगण्याला काही शिस्तच लागत नव्हती. दोघांचा अर्धा वेळ जागा शोधण्यातच जात होता. या परिस्थितीला दोघेही विटून गेली होती. तरीही जागा घ्यायची तर जरा आरामशीरच घ्यायची, अगदी कबुतराचं खुराडं घ्यायचं नाही, याविषयी मात्र त्यांचं एकमत होतं. तू इतका खचून जाऊ नकोस, काहीतरी मार्ग निघेल, नीना म्हणाली. मार्ग निघेल? अगं पण कधी? आपण म्हातारे झाल्यावर? मला तर लग्नाआधी जागा घेऊन तुला नवीन बिऱ्हाडातच आणायचं होतं. नशीब तू विचार बदललास, नाहीतर आजपर्यंत आपलं लग्नच झालं नसतं, नीना किंचित हसून म्हणाली. मला तरी चांगली जागा मिळाल्याशिवाय आपलं लग्न झाल्यासारखं वाटणारच नाही, वरुण म्हणाला. मी काल एक जाहिरात वाचली, जागा भाड्याने देण्याबद्दलची. दाखवते हं. नीनाने जमाखर्चाची डायरी काढली. तिच्यात वर्तमानपत्रातील एक जाहिरात व्यवस्थित कापून ते कात्रण नीट ठेवून दिलेलं होतं. नीनाच्या या व्यवस्थितपणावर वरुण जाम खुश असायचा. नीनाने ते कात्रण त्याच्या हातात दिलं. वाचल्यानंतर वरुण उड्याच मारायचा बाकी राहिला. वाव, एक छोटं कॉटेज, हॉल, किचन, 2 बेडरूम्स, बाहेर बगीचा, ग्रँड. माझ्या स्वप्नात नेहमी असलंच घर येतं आणि भाडंही आपल्या आटोक्यात. टू गुड टू बी ट्रू. राजश्री, इतके हुरळून जाऊ नका. कुठे हे माहीत आहे? विरारपासून 5 मैलांवर असणारच. शांत कॉटेज म्हटल्यावर ते काय स्टेशनच्या दारात असणार? शिवाय सोयीच्या बसेस आहेत आणि विरार तर टर्मिनस आहे. आपण आजच जाऊन चौकशी करूया. नीना मनातून सुखावली. आपण शोधून ठेवलेल्या जाहिरातीत वरुणने स्वारस्य दाखवलं म्हणून. ती किंचित हसली. वरुण तिच्याकडे पाहत राहिला. तिचे बदामी डोळे आनंदाने चमकतायत असं त्याला भास झाला. तिच्या डोळ्यावर तो पहिल्यापासून लट्टू होता. त्या डोळ्यांना शोभणारे तपकिरी केस, त्यांची एक लांब सडक वेणी, मुद्रेवर एक शांत किंचित उदास भाव, स्मिताला वेगळाच अर्थ देणारा. ओह, ही लव्ड नीना. वरुणने पुढे होऊन तिला मिठीत घेतलं. तिने शांतपणे त्याच्या खांद्यावर मान ठेवली.
चल, आपण आपलं नवं घर बघून येऊया, तिच्या पाठीवर थोपटीत तो म्हणाला. इस्टेट एजंट ही व्यक्ती बहुतेक वेळेला अतिउत्साही असते. गिऱ्हाईकाला जागा आपल्या किमतीवर पटावी यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. मेहता मात्र त्याला अपवाद होते. आम्ही विरारच्या सुंदर कॉटेजची चौकशी करायला आलो आहोत या नीना वरुणच्या सांगण्यावर त्यांनी कसलीही प्रतिक्रिया दाखवली नाही. फक्त त्यांना बसायला सांगितलं. ते कॉटेज अजून मोकळं आहे ना? वरुणने अधीरपणे विचारलं. हो, मेहता म्हणाले. आणि आणखीन बरेच दिवस ते मोकळं राहील. मला नाही वाटत फारशा लोकांना इतक्या आडबाजूच्या कॉटेजमध्ये इंटरेस्ट असेल असं. तुमच्या बोलण्यावरून वाटतंय की तुम्हाला ते भाड्यानं देण्यातच इंटरेस्ट नाही आहे. तसं म्हटलं तरी चालेल, मेहता म्हणाले. नीना आणि वरुण यांना कमालीचं आश्चर्य वाटलं. तुम्हाला ते द्यायचं नाही आहे तर वर्तमानपत्रात जाहिरात कशाला दिलीत? नीनाने विचारलं. आमच्या क्लायंटच्या इन्स्ट्रक्शन्स. या कॉटेजचा मूळ मालक कधीच वारला, पण त्याच्या नातेवाईकांचा, लांबच्या नातेवाईकांचा बरं का, तगादा असतो. जागा मोकळी ठेवू नका म्हणून. मी कुठनं आणणार भाडे करू? जाहिरात देणं माझ्या हातात असतं, तेवढं करतो. आम्हाला ते घर पाहता येईल? वरुणने अधीरपणे विचारलं. अर्थात, पण ते मध्ये बरेच दिवस बंद आहे, तेव्हा त्यावर बरंच काम करावं लागेल. वरुणने नीनाकडे कटाक्ष टाकला. आपल्याला हे घर घेण्यापासून परावृत्त करण्याचा किती कसोशीने प्रयत्न चालवला याने, अशा अर्थाचा. नीना अस्फुट हसली. उद्याच पाहता येईल का ते घर? तिने विचारलं. परवा. उद्या आमचं ऑफिस बंद आहे, मेहता म्हणाले. या त्यांच्या थंड वागण्याशी विसंगत असं एक काम मेहतांनी केलं. स्वतःच्या गाडीतून ते नीना वरुणला विरारला घेऊन गेले, थेट कॉटेजच्या मेन गेटपर्यंत. मी गाडीतच बसतो, तुम्ही बघून या कॉटेज, चाव्या वरुणच्या हातात ठेवत मेहता म्हणाले. नीना आणि वरुणला आश्चर्य वाटलं, पण ते काहीच बोलले नाही. चाव्या घेऊन निघाले. त्या कॉटेजमध्ये पायसुद्धा ठेवायचा नाही अशी शपथ घेतलेली दिसते मेहता साहेबांनी, वरुण म्हणाला. गिऱ्हाईकाच्या हातात चाव्या ठेवून त्यांना जागा पाहून यायला परस्पर पिटाळणारा इस्टेट एजंट मी नव्हता बा पाहिला. बरंच आहे ना, आपल्याला शांतपणे पाहता येईल. दरवेळेस काय गं बाई, ते एजंट लोक आपल्याबरोबर फिरत जागेविषयी सतत बडबड करत असतात आणि आपलं डोकं उठवतात. दोघे कॉटेजच्या दारापाशी येऊन पोचले. कुलूप उघडताना वरुण म्हणाला. म्हाताऱ्याच्या थंडपणावरून मला वाटलं होतं की हे घर म्हणजे अगदी जुनाट झपाटलेली वास्तू असणार. सगळीकडे रान माजलं असेल, कौलं उचकलेली असतील, तर तसं काही दिसत नाही आहे इथे. त्या मानाने चांगल्याच ठाकठीक अवस्थेत आहे हे कॉटेज. दोघे आतमध्ये शिरली. जमिनीवर इटालियन टाईल्स, उत्तम शिसवी लाकडांची दारं, खिडक्या. आश्चर्य म्हणजे त्यांच्या काचा अजूनही शाबूत. नीनाने बगीच्याच्या बाजूची खिडकी उघडली. हा, किती मोकळी जागा आहे. छान झाडं लावता येतील इथे मला. आणि तो पिंपळ पाहिला, किती प्रशस्त वाढला आहे. बोलता बोलता नीना एकदम गप्प झाली. तिची नजर पिंपळाच्या पारावर गेली होती. त्या पारावर एक स्त्री बसली होती आणि या क्षणी तीही नीनाकडेच बघत होती. नीनाच्या अंगातून एक शहारा गेला. तिने पटकन खिडकी लावून घेतली. काय ग, काय झालं? वरुणने विचारलं. काही नाही. समोरच्या पिंपळाच्या पारावर एक बाई बसली. अचानक दिसली म्हणून आश्चर्य वाटलं. हे कॉटेज तर बंद होतं, मग इथे बाई आली कुठून? जवळपास कोणी राहतं का हे विचारायला हवं मेहता साहेबांना, वरुण म्हणाला. मेहतांना कशाला? परत जाताना त्या बाईलाच विचारूया की, नीना म्हणाली. घरामध्ये न आवडण्यासारखं तर काहीच नव्हतं. जुन्या प्रकारचे
चिमुकले पण मोहक घर होतं ते. वरुणच्या स्वप्नातलं घर शोभावं अगदी तसंच. कुलूप लावून दोघे मागच्या बाजूला गेले, पिंपळाचा पार बघायला. वाऱ्यामुळे पिंपळाची पाने सळसळ करत होती, पण पारावर मात्र कोणीच नव्हतं. वरुण आणि नीना यांनी एकमेकांकडे पाहिलं. गेली कुठे ही? नीना किंचित त्रस्तपणे म्हणाली. नक्की होती का, की तुला भास झालाय? वरुणने विचारलं. नीना काहीच बोलली नाही. मात्र गाडीत बसल्या बसल्या तिने मेहतांना म्हटलं, तिथल्या बागेत मला एक बाई दिसली. कसं वाटलं कॉटेज? नीनाच्या वाक्याकडे दुर्लक्ष करून मेहतांनी विचारलं. घर छानच आहे, आम्ही लगेच राहायला येतो, वरुण म्हणाला. नीनाने आपला हेका चालूच ठेवला. सांगा ना, हे कॉटेज बंद असताना त्याच्या आवारात ती बाई आली कुठून? तिच्याकडे न पाहता समोर पाहत मेहता म्हणाले, तिथली नसेल ती, अशीच गेटमधून शिरलेली असेल जवळपासची कोणीतरी. आपल्या ऑफिसमधल्या शिपायांचा आणि भंग्यांचा ताफा घेऊन एके दिवशी सकाळीच वरुण त्या कॉटेजवर गेला आणि त्याने जुजबी साफसफाई करून घेतली. भिंतींना प्लॅस्टरिंगची गरज होती आणि रंग काढला असा ना तर घर सुरेखच दिसलं असतं. झालंच तर ह्या घराला शोभण्यासारखं फर्निचरही घ्यायला हवं होतं, पण खर्चाचा विचार करता हे सगळंच लांबणीवर टाकणं भाग होतं. नीना मेहतांच्या ऑफिसात जाऊन पैशांचे आणि इतर व्यवहार पूर्ण करून आली आणि 4-5 दिवसात ते दोघे सुंदर कॉटेजमध्ये राहायला आले. नव्या घरातली पहिली रात्र. कालपर्यंत साफसफाईच्या निमित्ताने घरभर वावरणारी माणसं एकदाची निघून गेल्यानंतरचा पहिला एकांत. 2च एकमेकांना जीव लावणारी माणसं. प्रथमच एका घरात. लग्न होऊन 1.5 वर्ष झालं तरी घर ही भावनाच अनुभवायला मिळाली नव्हती. आता प्रथमच ते सुख मिळत होतं. घर, आपलं दोघांचं घर, जिथे परक्यांचा वावर नाही, इतरांच्या सवयींचं दडपण नाही, असं आपल्यासाठीच असलेलं, यापुढे आपल्या जीवनपद्धतीनेच घडणारं घर, आपलं स्वतःचं घर. त्या रात्री नीना आणि वरुण एका अवर्णनीय समाधानात झोपली. नव्या घरातला पहिला शृंगारही त्यांनी केला, नेहमीसारखाच. वरुणचा उत्साह आणि नीनाचा मंद प्रतिसाद. असा नव्या वातावरणाने देखील त्यात काहीही फरक पडला नव्हता. ना वरुणचा उत्साह मंदावला, ना नीनाचा प्रतिसाद अधिक उत्कट झाला. शांत झाल्यावर मात्र दोघेही लगेच झोपेच्या अधीन झाली. रात्री एकाएकी वरुणला जाग आली. ते एका टकटक अशा आवाजाने. खिडकीवर काहीतरी आपटत होतं, जणू कुणीतरी नखांनी टकटक करून खिडकी उघडायला सांगत होतं. वरुणने मनगट्टावरच्या घड्याळाकडे नजर टाकली. काळोखात रेडियम डिस्क चकाकली. 3:25. टकटक आवाज अजून येतच होता. खिडकीवर एखाद्या झाडाची फांदी आपटत असावी. वरुणने कूस पालटली. एकदम त्याला आठवण झाली, घराच्या इतक्या जवळ तर कुठलंच झाड नाही आहे की ज्याची फांदी खिडकीच्या तावदानावर आपटावी. मग त्याला जाणवलं की आवाज थांबला आहे. जसं काही जे कोणी तावदानावर टकटक करत होतं ते थकून कंटाळून थांबलं आहे. वरुणला सुटल्यासारखं झालं. हळूहळू त्याच्या डोळ्यांवर गुंगी यायला लागली. परत त्याच आवाजाने त्याला जाग आली. टक 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 टक. एकदा त्याच्या मनात आलं की उठून पाहावं काय वाजतंय ते, पण झोपेने जड झालेल्या त्याच्या शरीराने ही कल्पना मानली नाही. मग त्याने स्वतःचीच समजूत घातली, असेल कुठली तरी कडी सैल झाली असेल आणि सुटून आपटत असेल. पण असं असेल तर मध्ये काही वेळ तो आवाज थांबेल कसा? आणि आपटण्यामध्ये यांत्रिक नियमितपणाऐवजी कमी जास्त अंतर कसं पडेल? त्याचा वेग कसा बदलेल? कारण आता खिडकीवरच्या टकटकीत थोडी घाई, तातडी आली होती.
जसं काही जे कोणी नख आपटत होतं ते आता आत येण्यासाठी अधिकच अधीर झाले होते. वरुणचं लक्ष शेजारी झोपलेल्या नीनाकडे गेलं. ती त्या आवाजाने जागी झाली होती, मात्र तिची झोप विस्कटली होती. जागच्या जागी तळमळावं तशी ती झोपण्याच्या पोजेस बदलत होती. खिडकीच्या टकटकीकडे दुर्लक्ष करून वरुण झोपण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागला. पण त्याला काही केल्या झोप येईना. खिडकीशी कोण उभं असेल हा विचार काही त्याच्या डोक्यातून जाईना. तो उठला. बेडच्या पायथ्याचे काढून ठेवलेले स्लीपर्स त्याने पायात चढवले आणि तो खिडकीपाशी गेला. त्याने कडी काढली आणि खिडकीची दोन्ही तावदानं उघडून टाकली. एकाएकी थंडगार वाऱ्याचा एक झोतच्या झोत खिडकीतून आत शिरला. वरुणला एकदम गारठल्यासारखं झालं. अंगावर काटा उभा राहिला. आणखी एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली. खिडकीवरची टकटक आता पूर्ण थांबली आहे. वरुणने बिछाण्यावर अंग टाकलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की वाऱ्याच्या त्या थंडगार झोताने संबंध खोलीचंच तापमान एकदम खाली आलं आहे. विशेषतः बिछाना तर बर्फासारखा थंड झाला आहे. त्याने पायाशी ठेवलेली जाडजूड रजई आपल्या आणि नीनाच्या अंगावर ओढून घेतली. त्याला जाग आली तेव्हा बेडरूम सकाळच्या मंद प्रकाशाने भरून गेलेली होती. सवयीनेच तो कुशीवर वळला आणि त्याने शेजारी झोपलेल्या नीनाच्या अंगावर टाकावा तसा हात आणि पाय देखील टाकला. नीना शेजारी नाही आहे हे लक्षात येताच वरुण पुरता जागा झाला. नव्या घरात जरा आरामात झोपायचं सोडून हिला सकाळी सकाळीच लवकर कामाला लागायची काही गरज आहे का या विचाराने किंचित त्रासून त्याने हाक मारली, नीना, ए नीना, नीना. पण त्याच्या हाकेला ओ मिळाली नाही. वरुण उठला आणि तो प्रथम किचनमध्ये गेला. तिथे नीना नव्हती. बाथरूम, टॉयलेट दोन्ही सत्ताड उघडी होती. नीना, नीना, नीना अशा हाका मारत त्याने उरलेल्या 2 खोल्याही बघितल्या. नीना कुठेच नव्हती. हो गॉड, भल्या सकाळी उठून हिला वॉक घ्यायला जायचं काय अडलंय का? आणि जायचं तर मला उठवता आलं नसतं. मी बरोबर आलो असतो किंवा नाही हा वेगळा मुद्दा आहे. नीनाची वाट बघत बसण्याऐवजी त्याने स्वतःची आन्निका आटोपली. तरीही नीनाचा पत्ता नव्हता. त्याने आंघोळीला जाण्यासाठी टॉवेल घेतला आणि सहजच नीनाची वाट पाहत तो पाठीमागच्या खिडकीत उभा राहिला. समोरच बागेच्या पलीकडच्या कडेशी उभ्या असलेल्या पिंपळाची पानं सकाळच्या वाळ्यात सळसळत होती आणि पिंपळाच्या पारावर पाहिलं आणि वरुण चकित झाला. अंतरावरूनही पारावर बसलेल्या स्त्रीची आकृती लक्षात येत होती. एकटक नजरेने ती स्त्री त्याच्याकडेच पाहत होती. ती नीना होती. क्षणभर वरुणला ती नीना आहे यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं. ती अगदीच वेगळी दिसत होती. परक्या माणसाने पाहावं तशी ती स्वतःच्या घराकडे पाहत होती. पण दुसऱ्या क्षणी वरुण धावत पारापाशी गेला. त्याची खात्री झाली की ती नीनाच आहे. तिचे डोळे उघडे आहेत पण तरीही ती जागी नाही आहे. वरुणने तिला हलवून जागं केलं. असा काहीतरी आवाज तिच्या तोंडातून उमटला. अचानक ती पूर्ण जागी झाली. तिने वरुणला एकदम गच्च मिठी मारली. इतक्या जोराने की वरुणचा काहीसा तोलच गेला. नीनाने आजवर त्याला कधीच अशी आवेगाने मिठी मारली नव्हती. तुला झालंय काय नीना? वरुणने धक्का बसल्यासारखं म्हटलं. त्यावर नीना हसली, अगदी खळखळून हसली. आणि पिंपळाचं झाड जोराने सळसळलं. त्या दिवशी वरुण ऑफिसला गेला नाही. त्याला बसलेल्या धक्क्यातून बराच वेळ तो सावरला नव्हता. नंतर तयारी करून ऑफिसला पोचायला बराच उशीर झाला असता. पण नुसतंच तेवढंच कारण नव्हतं का कोण जाणे.
आज नीनाला एकटं सोडून जावं असं त्याला वाटलं नाही. पिंपळाच्या पारावर ती बसलेली सापडली तेव्हा त्याने तिला जागं केलं खरं, पण ती त्याला गच्च मिठी मारून राहिली आणि जागी असूनही ती गुंगीत असल्यासारखी दिसली. ही आपली नीनाच आहे की दुसरी कोणी, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्या विचारासरशी त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. मग तिला पुरती जागी करण्याचाही धीर त्याला झाला नाही. त्याने तिला तसंच हातावर उचलून घरी आणलं आणि बिछाण्यात टाकलं. तक्षणी ती गाढ झोपी गेली आणि हा काय प्रकार असावा याचा विचार करत वरून तिच्या बिछाण्यापाशी बसून राहिला. तासाभराने नीनाला जाग आली. तिने डोळे उघडले. वरून पाहत राहिला. आता तर त्या डोळ्यात पूर्वीची ओळख परत आली होती. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. हे काय, किती वाजले? खूप उशिरापर्यंत झोपले का मी? नीनाने विचारलं. ठीक आहे. जागा बदलण्याच्या श्रमानंतर तुला चांगल्या लांब झोपेची गरज होती. झालेला प्रकार तिला न सांगितलेला बरा असं स्वतःशी ठरवत तो म्हणाला. तिने घड्याळ पाहिलं. तू ऑफिसला नाही गेलास? तिने विचारलं. नाही गेलो, आळस केला. दुपारी जेवण झाल्यानंतर जाऊन येतो, तो म्हणाला. संध्याकाळी वरून घरी परतला तेव्हापर्यंत त्याला सकाळचा प्रकार एखाद्या पहाटे पाहिलेल्या दुःस्वप्नासारखा वाटत होता. जाण्या येण्याची खेचाखेच आणि क्लायंट्सबरोबर घातलेले वितंड वाद यामुळे त्याचं डोकं म्हटलं तर थोडं ताळ्यावर आलं होतं आणि एकटेपणाची वाटलेल्या भीतीच्या सावल्या पुसट झाल्या होत्या. मात्र तो गेटपाशी येऊन पोचला आणि रस्त्यावरच्या दिव्याने जाणवून दिलेल्या अंधारात एकटं उभं असलेलं आपलं घर पाहून त्याच्या मनात सर्र झालं. नीनाला एकटं सोडून जायला नको होतं असं त्याला वाटलं. घरात दिवा दिसत होता. तिच्या स्वभावाप्रमाणे ती एकटीच शांतपणे काहीतरी वाचत बसली असेल. पण त्याचा हा तर्क चुकीचा ठरला. त्याने पायरीवर पाय ठेवला आणि बेलवर बोट ठेवणार इतक्यात दार आपणून उघडलं. पाठोपाठ नीनाने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि तो गुदमरून जाईल इतकी गच्च मिठी मारली. काय झालं नीना, घाबरलीस का? एकटं राहून कंटाळलीस? तो विचारू लागला. पण नीनाने त्याचं वाक्यही पुरं होऊ दिलं नाही. तिने त्याच्या ओठांवर आपले ओठ दाबले आणि त्याचा श्वास रोधेल इतकं दीर्घ चुंबन घेतलं. एरवी या प्रेमाच्या वर्षावाने कुठलाही पुरुष सुखावूनच केला असता, पण वरून तो इतका गोंधळून गेला होता की त्याने नीनाला दूर ढकलून दिलं. हा काय चावटपणा आहे नीना? काय झालं तुला? झालंय काय तुला? नीना काहीच बोलली नाही. ती खदा हसत सुटली आणि बेडरूममध्ये निघून गेली. हातापायातली शक्ती गेल्याप्रमाणे वरून डायनिंग टेबलाशी येऊन बसला. नीनाला खरोखरच काय झालं होतं? इतके दिवस कुणाकुणाच्या जागेत राहत असल्यामुळे दडपल्या गेलेल्या तिच्या भावना आता स्वतःच्या नवीन घरात आल्यामुळे एकदम उफाळून आल्या होत्या का? नाहीतर तिच्या या वागण्याचं स्पष्टीकरण काय होतं? तिने आजवर कधीच त्याला अशी कडकडून मिठी मारली नव्हती की कधीच स्वतःहून त्याचं चुंबन घेतलं नव्हतं. मग आज हा प्रचंड रोमॅन्टिक मूड का? आणि तिचं पहाटे पारावर जाऊन बसणं? ती तिथे झोपेत चालत गेली असेल का? नाहीतर कशी जाणार म्हणा. पण त्यातलं काहीच नंतर तिच्या लक्षात नव्हतं. असं का बरं? काय असेल हा प्रकार? कुणीतरी डायनिंग टेबलवरचा दिवा लावला. वरूनने चमकून वर पाहिलं. कसला विचार करतोयस एवढा? नीनाने विचारलं. तिचा स्वर शांत होता, नेहमीच्या नीनाचा. मगाची धावत येऊन मिठी मारणारी खदखदा हसणारी नीना आता तिथे नव्हती. नीना, काय बोलावं ते न कळताच त्याने बोलायला सुरुवात केली. नीना, तुला बरं वाटतंय ना?
हो. का रे? आज दुपारी त्यांनी अशी मस्त झोप काढली आहे, एकदम फ्रेश वाटतंय मला. त्याला चहा ओतून देत नीना म्हणाली. पण तू असं का विचारलंस मला? नीना, तुला असं वाटतं का की मध्येच कुणीतरी आपला कब्जा घेत आहे, आपल्याला नेहमीपेक्षा वेगळं वागायला लावतंय? नाही. आय फील क्वाईट नॉर्मल. बरोबर आहे. ती जर खरोखरच तुझा कब्जा घेत असेल तर तुझं मनही तिच्याच स्वाधीन असणार. मग आपण कुणीतरी वेगळे झालोत हे तुला कळणार तरी कसं म्हणा? ती ती कोण रे? काय बडबडतोयस तू? मला काहीच समजत नाही आहे. मलाही काही समजत नाही आहे, तो म्हणाला. नंतर त्या विषयावर न बोलताच त्या दोघांनी एकत्र चहा घेतला. सगळं कसं अगदी नॉर्मल होतं. फारच नॉर्मल, फार नॉर्मल. रात्री काहीतरी वाजता वाजता वरुणला झोप लागली. नीना अजून स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होती. अचानक त्याला नीनाच्या हाकेने खडबडून जाग आली. वरुण! पण त्यात एवढं खडबडून जागं होण्यासारखं काय होतं? क्षणात त्याच्या लक्षात आलं, तो आवाज नीनाचा होता आणि नव्हताही. नीना इतक्या वरच्या पट्टीत आणि इतक्या खळखळत्या उत्साहात कधीच हाक मारत नसे आणि इथे झोपलेल्या वरुणला हाक मारण्याची तिला गरजच वाटली नसती. त्याऐवजी ती शांतपणे येऊन त्याच्याजवळ झोपली असती. हे सगळं खरं असलं तरी तो आवाज नीनाचाच होता. हाक मारून ती दारातच उभी राहिली. वरुणच्या हाताजवळच्या रीडिंग लॅम्पचा प्रकाश तिच्यावर पडला होता. त्यात ती एखाद्या सुंदर उत्तेजक चित्रासारखी दिसत होती. तिने केस मोकळे सोडले होते. तिच्या अंगावर एक नायटी होता. तो इतका झिरझिरीत होता. तिच्या जवळच्या मैत्रिणीने तिला प्रेझेंट दिलेला असतानाही आजवर तो अंगात घालायचं धाडस नीनाला झालं नव्हतं. पण आज तर तिने नुसत्या उघड्या शरीरावर तो चढवला होता. त्यामुळे मंद प्रकाशातही तिचे सारे अवयव स्पष्ट दिसत होते. नीनाचं शरीर इतकं आकर्षक, इतकं लोभसवाणं त्याला आजवर कधीच दिसलं नव्हतं. ही कशाची जादू होती? तिच्या अंगावरच्या त्या पारदर्शक वस्त्राची, त्या मंद प्रकाशाची, की आणखीन कशाची? पण तिने त्याला विचार करायला फार वेळ दिलाच नाही. धावत येऊन ती त्याच्या अंगावर पडली. त्याच्या चेहऱ्याच्या सगळ्या बाजूंनी ती चुंबनं घेऊ लागली. हे करत असताना एकीकडे तिचे हात त्याच्या नाईट शर्टची बटणं सोडवण्यामध्ये गुंतले होते. बाहेर जोराचं वारं सुटलं होतं. पिंपळ सळसळत होता. लग्नाआधी आणि लग्नानंतरही पत्नीने आपल्याशी असा आक्रमक शृंगार करावा अशी कल्पना वरुणने अनेक वेळेला केली होती. पण ती केवळ कल्पना आहे. कुठल्याही पुरुषाचं ते एक स्वप्नच आहे आणि ते प्रत्यक्षात येणं कठीण आहे हे त्याला माहीत होतं. नीनासारख्या लाजाळू आणि सौम्य मुलीच्या बाबतीत तर ते अशक्यच होतं. पण आज ते प्रत्यक्षात येत होतं. मात्र त्याचं आश्चर्य मानायचं वरुणने काही क्षणातच सोडून दिलं आणि समोर आलेल्या अकल्पित सुखाचा जास्तीत जास्त आनंद तो घेऊ लागला. नीना बदलली आहे हे त्याला कळत होतं. पण हा बदल त्या क्षणी त्याला फार हवासा वाटणारा होता. नीना कायम अशीच वागत राहिली तर आपल्यासारखा भाग्यवान पुरुष आपणच हो, असं त्याला त्या सुखाच्या परमोच्च क्षणी मनात आलं. वरुणला आज कधी नव्हे इतकी गाढ झोप लागली. झोपेतही जणू सुखाच्या लहरींवरच तो तरंगत होता. जेमतेम 1-2 तास तो झोपला असेल. त्याला जाग आली ती नीनाच्या त्याच्या सर्वांगावरून फिरणाऱ्या हातामुळे. नकळतच त्याचं शरीर त्या स्पर्शाला प्रतिसाद देऊ लागलं होतं. नीनाचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला होता. पॅसेजमधल्या दिव्याच्या परावर्तित प्रकाशात तिचे डोळे चकाकत होते. पुन्हा एकदा अधिक वेळ लावून त्या दोघांनी मघाच्या सुखाची एकमेकांवरती बरसात केली.
नीना आणि वरुणची सारी रात्र वेगवेगळ्या रीतीने एकमेकांना सुख देण्यात गेली. एका नव्या साम्राज्याचा त्यांना शोध लागला होता. कितीही लुटून जो संपणार नाही असा एक नवीन खजिना त्यांना सापडला होता. सकाळी उठताना वरुणच्या मनात विचार आला, केवळ नीनाच बदलले असं नाही, कालच्या रात्रीनंतर पुरुष म्हणून आपणही बदलून गेलो आहोत. बेड टी घेऊन आलेल्या नीनाच्या हातातला ट्रे त्याने सांभाळून बाजूला ठेवला. तिला जवळ ओढलं. तिने पूर्वीप्रमाणेच अंग हाकलून घेतलं आणि ती ड्रेसिंग टेबलपाशी जाऊन बसली. कालची रात्र एवढ्यात विसरलीस हां? पण ती हसली नाही. आपले बदामी डोळे त्याच्यावर रोखून ती गंभीरपणे त्याच्याकडे पाहतच राहिली. आदल्या रात्रीच्या आठवणी अजून मनात दळवळत असताना दुसऱ्याही रात्री वरुणला तोच अनुभव आला. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्याही रात्री तेच, आणि त्यापुढे रोजच नीना बिछाण्यात येत असे. तीच बाजी मारण्याच्या आवेश मिश्रित उत्साहाने नाना प्रकारांनी ती वरुणला खुलवीत असे. लग्नानंतर पहिल्या 4 दिवसांमध्ये सुद्धा जेवढ्या उत्कटतेने त्यांनी प्रेम केलं नव्हतं, एवढे आत्ता 1.5 वर्षानंतर ती दोघे करू लागली होती. सुख सुख ज्याला म्हणतात ना, त्यात आपण सतत डुंबत राहिलो आहोत असं वरुणला वाटत होतं. नीना त्याला रात्री झोपेतून पुन्हा पुन्हा उठवायची आणि पहाटे तो मरगळून गेला असला तरीही तिचं समाधान पुरतं झालेलंच नसायचं. सुरुवातीला वरुणला यात आनंदच वाटत होता. इतके दिवस एखाद्या मुग्ध कळीप्रमाणे राहिलेल्या नीनामधली स्त्री आता पूर्णपणे फुलली आहे आणि आपल्या यौवनाचा सारा गंध आपल्यावर उधळत आहे असं त्याला वाटत होतं. दिवसभर आपल्याला सौम्य वाटणारी नीना रात्री अशी आक्रमक होऊन स्वतःचं पुरतं समाधान होईपर्यंत आपली दमछाक करते. हे स्त्री स्वभावातलं न समजणारं गूढ आहे असं त्याने स्वतःच्या मनाला समजावलं. एका स्त्रीचं पूर्ण फुललेलं रूप पाहायला मिळणं हे आपलं परमभाग्य आहे असं त्याला वाटत राहिलं. पण हळूहळू या आनंदाला ओहोटी लागू लागली. रात्रभराचं जागरण आणि सर्व गात्रांना आलेला विलक्षण थकवा यासह त्याला ऑफिसला जाणं कठीण होऊ लागलं. 2-3 वेळेला त्याने त्याविषयी नीलाला सांगूनही पाहिलं, पण तिने ते ऐकलं नाही. उलट तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे असं म्हणून ती थोडा वेळ फुरंगटूनच राहिली. नुसतं एवढंच नव्हतं, वरुणला नीनाच्या आक्रमकतेचं हळूहळू भय वाटू लागलं होतं. रात्री तो जमेल तेवढा उशिरा घरी परतू लागला होता आणि त्याही वेळी त्याच्या पोटात भीतीचा गोळा येऊ लागला होता. पुन्हा एकदा रात्रभर चालणाऱ्या शृंगार समरात भाग घ्यावा लागणार याची त्याला धास्ती वाटू लागली होती. एखाद्या रात्री तरी आपल्याला शांत सुखाची झोप मिळावी एवढीच त्याची आता इच्छा होती. सुखाचंही अजीर्ण व्हावतं हे नीनाला आता कसं पटवावं हेच त्याला समजत नव्हतं. त्यातून एक सूक्ष्म भावना त्याच्या मनात येऊ लागली होती की नीनाचं आपल्या सुखाशी काही देणं घेणं नाही आहे. तिला फक्त स्वारस्य आहे ते स्वतःच्या सुखात. नीनाच्या स्वभावाची ही आत्ममग्न बाजू त्याला पूर्वी कधीच दिसलेली नव्हती. नीना अशी का वागते? आणि या प्रश्नामध्येच डबा धरून बसली एक शंका. रात्री आपला छळ करणारी ही तरुणी ही खरोखरच नीना आहे? ही नीना आहे का? वरुण डॉक्टर कीर्तिमानच्या केबिनमध्ये बसला होता. डॉक्टर कीर्तिमान वरुणच्याच वयाचा होता. तो नावाजलेला मानसशास्त्रज्ञ होता. तसाच वरुणचा चांगला मित्रही होता. आपली अडचण वरुणने त्याला सांगितली. त्याला हे ऐकून आश्चर्य वाटलं नाही. पुष्कळ स्त्रियांच्या बाबतीत होतं हे असं, तो म्हणाला. त्यांचा एरवीचा स्वभाव सौम्य असला तरी या गोष्टीत त्या आक्रमक आणि डिमांडिंग असू शकतात. इतक्या? वरुण म्हणाला. मला ती एक रात्रसुद्धा मोकळा सोडत नाही.
असे कितीतरी पुरुष असतात. त्यांची भूक भागवता भागवता त्यांच्या बायका थकून जातात. मग स्त्रियांना आपण ही सवलत का देऊ नये? तत्वतः स्त्री आणि पुरुष या बाबतीमध्ये सारखेच असतात. मी तुला तत्व विचारत नाही आहे, नीनाविषयी विचारतोय. मी तिच्याशी 1.5 वर्ष संसार केला आहे. तिची भूक मला ठाऊक आहे. मला तिच्यापेक्षा ना तुझी अधिक काळजी वाटते. तुझा चेहरा ओढलेला दिसतोय, डोळ्याभोवती काळी वर्तुळं दिसत आहेत, डॉक्टर म्हणाला. 1.5 महिना रोजची जागरणं, मध्ये 2-2 दिवस मी ऑफिसातून घरी परतलोच नाही. ऑफिसमध्येच झोपलो. मग नीना काहीच बोलली नाही, पण रात्री तिने उट्टं काढलं. सहन करण्यापलीकडे वाईल झाली होती ती. माझी पाठ नखांनी ओरबाडून रक्तबंबाळ करून टाकली तिनं. ओठांचा लचका तोडला तिने. डॉक्टर विचारात पडला. मी कितीदा तरी भेटलोय नीना वहिनींना. तू हे जे सांगतोयस ना ते त्यांच्या स्वभावाशी सुसंगत वाटत नाही आहे. पण मनाच्या जंगलात कसली श्वापदं लपलेली असतात ते माझ्यासारख्या मानसशास्त्रज्ञालाही सांगता येणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस म्हणून मी सांगत नाही आहे, वरुण म्हणाला. पण वागणुकीत फरक पडताना माणसामध्ये शारीरिक बदल झालेले पाहिलेस काय रे तू? नीना रंगात येते तेव्हा तिची नजर बदलते, आवाज वरच्या पट्टीत जातो, हसणं खदखदा होतं. हे कशाचं लक्षण आहे? हे ऐकल्यानंतर डॉक्टरला न शोभेचा सल्ला देणार आहे वरुण मी तुला. मला वाटतं तू संकटात आहेसच, पण नीना अधिक मोठ्या संकटात आहे. तू मला ही वास्तू सोडायला हवी. उद्याच्या उद्या तू नीनाला घेऊन त्या घरातून बाहेर पड. माझ्याकडे ये, मी गाडी पाठवतो तुझ्यासाठी. डॉक्टर कीर्तिमानच्या गाडीत बसून नीना आणि वरुण बाहेर पडली होती. घरातलं सामान नंतर गोळा करायचं वरुणने ठरवलं होतं, कारण आपलं हे घर सोडत आहोत हे त्याने नीनाला सांगितलं नव्हतं. दुसऱ्या जागेत 2 दिवस राहून तिचं वागणं पाहिल्यानंतर या विषयाबद्दल तिच्याशी बोलावं असं त्याने ठरवलं होतं. पण गाडी मेन गेटमधून बाहेर पडताच नीनाने ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली. मला उतरायचं आहे, मला गाडीतून आत्ताच्या आत्ता उतरायचं आहे, मला उतरायचं आहे, असा आक्रोश करायला तिने सुरुवात केली. काय करायचं साहेब? ड्रायव्हरने विचारलं. गाडी थांबवायची नाही, वरुण थोडा करडेपणानेच बोलला. अचानक नीनाचे हुंदके थांबले आणि वरुणला कळायच्या आत गाडीचे दार उघडून तिने गाडी बाहेर उडी टाकली. आश्चर्य म्हणजे एखादा चेंडू जमिनीवर आपटल्यानंतर जसा परत वर येईल तशाच गतीने नीना उठून उभी राहिली आणि पळत सुटली. तिला कुठेही लागल्या खुपल्यासारखं वाटलं नाही. ड्रायव्हर, गाडी वळव, असं वरुण म्हणाला. त्याआधीच ड्रायव्हरने गाडी वळवली होती, पण गाडी नीनाला गाठू शकली नाही. एखाद्या अमानुष शक्तीने खेचल्याप्रमाणे पळत पळत नीना पाठीमागच्या बागेतल्या पिंपळापाशी गेली आणि पायांची जुडी करून पारावर बसून राहिली. तिचे केस पूर्णपणे सुटले होते आणि चेहरा आसवांनी भिजला होता. गाडीतून उतरून वरुण पारापाशी गेला. हा काय फाजीलपणा आहे नीना? तुला माझ्याबरोबर यायचं नाही आहे का? नाही, हे घर माझं आहे, हे सोडून मी कुठेही येणार नाही, नीना ठामपणे म्हणाली. पण आता तिचा आवाज फार वेगळा वाटला. कशी नाही आहे तेच पाहतो, असं म्हणून वरुण पारावर चढला आणि त्याने तिचा हात धरला. त्याच क्षणी त्याचं लक्ष नीनाच्या चेहऱ्याकडे गेलं. तिच्या डोळ्यात 2 निखारे पेटले होते. चेहऱ्यावर आजवर कधीही न दिसलेला भयंकर खुनशी भाव आला होता. तो चेहरा पाहताच वरुणच्या अंगातून जसा काही विजेचा प्रवाह सळसळत गेला. वरुण खाली कोसळला, पारावर पडला. तिथून गडगडत तो पाराच्या खाली येऊन पडला. त्याची शुद्ध गेली. त्याच वेळेला पावसाला सुरुवात झाली. वरुण शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या अंगावर ओले कपडे होते आणि समोर
संपूर्ण भिजलेली नीना उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अतिशय छद्मी हास्य होतं. पुन्हा कधीही प्रयत्न करू नकोस नीनाला ह्या घराच्या बाहेर नेण्याचा, नाहीतर परिणाम वाईट होईल. दुसऱ्या क्षणी तिने त्याला लपेटलं. आपल्या अंगावरचे ओले कपडे फेकून देत खदाखदा हसत ती म्हणाली, चल चल, आपण आज दिवसाचीच रात्र करूया, चल. वरुण ऑफिसमधून थेट इस्टेट एजंट मेहतांच्या ऑफिसवर गेला. मला नाही वाटत ती वास्तू मला लाभेल असं, वरुण मेहतांना म्हणाला. असं म्हणत तुम्ही याल याची कल्पना होती मला, एजंट म्हणाले. मी तुम्हाला आधीच वॉर्न केलं होतं, नव्हतं केलं? कशाच्या आधारावर तुम्ही वॉर्न केलं होतं? मला सगळी माहिती हवी आहे. तिथे असं काय आहे? मला कुठलं ठाऊक असणार, पण मी तर्कानेच सांगतो. तिथे राहणारी माणसं काही ना काहीतरी वाईट होऊनच परत गेली. त्या अर्थी ती वास्तू शापित असणार. आमचा दोघांचाही शापाबिपावर विश्वास नाही. काहीतरी योगायोगांनी गोष्टी घडतात आणि लोक त्यावरून थिअरीज तयार करतात. विशिष्ट चक्र चालू असतं, पण कोणीतरी धीटपणा दाखवून ते चक्र थांबवलं तर गोष्टींना वेगळी दिशा मिळू शकते. आम्ही जर या घरात आनंदी राहिलो तर लोक म्हणतील, या वास्तूला उशाप मिळाला आहे, आता ती चांगली आहे, यशस्वी आहे. याच विचाराने आम्ही ते घर घेतलं. मग काय झालं? ते सोडण्याची भाषा का करताय तुम्ही? सांगणं कठीण आहे. अतिशय नाजूक बाब आहे. ती सांगण्याच्या तयारीनेच तुम्ही आलायत ना? खरं ना? सांगा, लाजू नका. मी तुम्हाला वडिलांसारखा आहे. लाजत नाही आहे, पण मी जे सांगेन ना ते तुम्हाला पटणार नाही. मग मी सांगतो, मेहता मायाळूपणे म्हणाले. तुमच्याकडे पाहूनच कळतंय मला. तुम्ही गेल्या वेळेला दिसलात त्यापेक्षा कितीतरी अधिक अशक्त दिसायला लागलाय. रंग फिक्कुटला आहे तुमचा. तुम्हाला कसलाही सांगण्यासारखा आजार झालेला नाही, तरीही तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय. बऱ्याच लोकांना वाटतं की आपली अशी अवस्था त्या वास्तूमुळे होत आहे. पण विचार केला तर पटेल, वास्तूचा काय संबंध तुमच्या आजाराशी? तुम्ही डॉक्टरला भेटायला हवं. माझा आजार मला माहिती आहे. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझी बायको, तुम्ही हसणार नसाल तर सांगतो, या घरात आल्यापासून माझ्या बायकोची शरीर सुखाची भूक प्रमाणाबाहेर वाढली आहे आणि मी तिला पुरा पडू शकत नाही आहे. पण त्यात या घराचा काय संबंध आहे? काहीतरी आहे, काहीतरी निश्चित आहे. मला तो समजत नाही आहे. पण तुम्ही जर त्या घराचा इतिहास भूगोल सांगितलात तर कदाचित मला संगती लागेल. मला नाही वाटत तुमच्या या इतक्या नाजूक पर्सनल प्रॉब्लेमशी त्या घराचा काही संबंध असेल सर. पण तुमचा आग्रहच असेल तर तुम्ही ते घर सोडू शकता, अगदी आज देखील. तेही तितकं सोपं नाही आहे. काय करावं कळत नाही. एखाद्या पुरुषाला आपल्या शरीराचा असा रात्रंदिवस यांत्रिक उपयोग करावा लागणं हे किती दुःखाचं याची कल्पना असेल तुम्हाला. नाही, मला कल्पना नाही आहे, मेहता अचानकपणे म्हणाले. खरं म्हणजे एका परीने मला तुमचा हेवा वाटतोय. हेवा? तो कशासाठी? तुमच्या पौरुषासाठी, मेहता भरल्या स्वराने म्हणाले. फार कुणाला माहिती नाही, पण नेमक्या त्याच गोष्टीत मी कमी पडलो. शरीर संबंधाची मला कुठून कल्पना असणार? वरुण आणि नीना या घरात राहायला आले त्याला अजून 3 महिनेही झाले नव्हते. पण इतक्या थोड्या काळात वरुण खूप अशक्त झाला होता. त्याचं वय 10 वर्षांनी वाढल्यासारखं दिसू लागलं होतं. केस भराभर गळू लागले होते. गालफडं बसू लागली होती. केवळ डॉक्टरांच्या समाधानासाठी म्हणून त्याने
सगळ्या प्रकारचे चेकअप करून घेतले. त्यात कसलाही आजार सापडला नव्हता, पण शक्तिपात मात्र भराभर होत होता. त्याच्यासारख्या शारीरिक अडचणीत सापडलेल्या सर्वसाधारण पुरुषापेक्षा कितीतरी अधिक पटींनी. कदाचित हा एकूण प्रकारच मानवी शक्ती पलीकडचा असल्यामुळे त्याची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांपैकी शेवटच्याने त्याला सांगितलं होतं, तुमचा शरीर सुखाचा नाद प्रमाणाबाहेर गेलाय. तो वेळीच थांबवा. आणखीन काही महिने स्त्रीच्या जवळ देखील जाऊ नका, नाहीतर शक्तिपाताने मराल तुम्ही. यापुढे काही महिने स्त्री सुख तुम्हाला विषासारखं आहे असं समजा, नाहीतर मराल. डॉक्टरांचा सल्ला वरुणच्या कानात घुमत होता. मराल. वेळी स्त्रीपासून दूर गेला नाही तर मराल. त्याला खात्री वाटत होती की इथे जे काही आहे त्यातून आपण बाहेर पडलो तर नीना अजूनही पूर्वीसारखी वागेल, अजूनही आपला संसार सुखाचा होईल. पण नीना ती बाहेर पडू शकत नाही याचा अनुभव त्याने अनेकदा घेतलेला होता. तेव्हा निदान आपला स्वतःचा तरी जीव वाचवायला हवा. पण ते फार कठीण होतं. नीनाशिवाय एकट्यानेच घर सोडायचं म्हटलं तर ते तितकंसं सोपं नव्हतं. कसं कोण जाणे, पण आपल्यावर नीनाचा सतत पहारा असतो असं त्याला जाणवू लागलं होतं. ती काही बोलत नसेल, पण तरीही तिची नजर आपल्या हालचालींचा सतत पाठपुरावा करत असते असा भास वरुणला होऊ लागला होता. अशा परिस्थितीत तिला सोडून एकटं पळून जाणं कसं शक्य होणार होतं. पण म्हटलं तर ते अगदीच अशक्यही नव्हतं. वरुण रोज ऑफिसला तर जातच होता. त्याची तब्येत पाहून त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला रजेवर जा असं सुचवलं होतं. पण रजेवर जाणं म्हणजे मरणच होतं. निदान दिवसा तरी नीनापासून सुटका करून घ्यायची, तर त्यासाठी ऑफिस हा एकच आधार होता त्याला. ऑफिसात जाण्याच्या निमित्ताने बाहेर पडल्यानंतर घरी परत गेलाच नाही तर त्याला कोण अडवणार होतं. एका लहानशा बॅगमध्ये जुजबी सामान भरून वरुण बाहेर पडला. कदाचित ऑफिसच्या कामासाठी परस्पर बाहेरगावी जावं लागेल. वाट बघू नकोस असं तिला सांगून ऑफिसात पोचल्या त्याने ऑफिसात फोन करून हॉटेलात काही दिवस स्वतःची राहण्याची सोय करून ठेवली. 2 दिवस जरा शांततेत गेले. तिसऱ्या दिवशी वरुणला ऑफिसात फोन आला. इस्टेट एजंट मेहतांचा. असाल तसे घरी जा, नीना आजारी आहे. एकदा वरुणच्या मनात आलं, आपण परत जायची गरज काय? नीना आपली आहे, तिच्यासाठी आपण सारं करू. पण सध्या नीनाच्या शरीरात जे काही आपल्याला पकडण्यासाठी, आपल्याला शोषण्यासाठी दबा धरून बसलेलं आहे त्याच्याशी आपला काय संबंध? त्याचं जे काही व्हायचं असेल ते होऊ दे. पण त्याने हा विचार बदलला. कदाचित हा सगळाच आपल्या मनाचा भ्रम असेल. आपण जिला तिच्या शरीरात शिरलेली परकी व्यक्ती समजतोय ती कदाचित अस्तित्वातच नसेल. फक्त मानसशास्त्रज्ञांनाच समजू शकतील असे हे नीनाच्या मनाचे खेळ असेल. तिने एखाद्या अमानुष्याची कल्पना करणं हे आपल्याच मनाच्या विकृतीचं लक्षण म्हटलं पाहिजे. आपल्यासारखा सुशिक्षित, बुद्धिमान, फर्मवाला, मॉडर्न विचारांचा माणूस असल्या अतिमानवी गोष्टीवर विश्वास ठेवतो म्हणजे काय? त्याने घरी जायचं ठरवलं. मात्र सोबत आपल्या मित्राला डॉक्टर कीर्तिमानला घेतलं. आता तूच आजारी नीनाला बघ आणि तिचा आजार कसला आहे हे आपल्याच डोळ्यांनी बघून ठरव असं त्याला सांगितलं. दोघे घराशी येऊन पोचले तेव्हा एकदम अंधारून आलं आणि पावसाला सुरुवात झाली. वरुणने बेलवर बोट ठेवलं, मात्र दार आपोआप उघडावं तसं उघडलं. दारामागे नीना उभी होती. कीर्ती, मीट माय वाईफ नीना, वरुणने ओळख करून दिली. नीनाने कीर्तिमानचा हात पकडून जोराने हस्तांदोलन केलं. हो डॉक्टर आहे, वरुण तिला म्हणाला. तुला काय होतं आहे ते सांग. मला मला कुठे काय होतं आहे? नाही, मला तर मेहतांचा निरोप आला
की तुझी बायको आजारी आहे, लगेच घरी जा. मीच सांगितलं होतं त्यांना तसं. त्यांना फोन करून सांगितलं. मला भीती वाटायला लागली की तू मला कायमचं सोडून गेलायस. यावर वरुण काहीच बोलला नाही. त्याने मुकाट्याने बॅग उचलली आणि तो बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ डॉक्टर कीर्तिमानही निघाला आणि एकाएकी वीज चमकली. मुसळधार पावसाची एक मोठी झड आली. मेन गेटपर्यंतचं सुद्धा दिसेनासं झालं. दोघे धावतच परत घरात आले. त्यांच्या पाठीमागे दार एवढ्या जोराने बंद झालं की त्या आवाजानेच ते चमकले. त्या क्षणी दाराच्या आवाजात आणखीन एक आवाज मिसळला, नीनाच्या खदखदा हसण्याचा. तिचे केस पूर्ण मोकळे झाले होते. डोळे तारवटल्यासारखे दिसायला लागले होते. पाहिलं डॉक्टर? वरुणकडे हात दाखवत ती म्हणाली, हा मला भितो. हा माझा नवरा मला भितो. माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पण ते तितकंसं सोपं नाही आहे. बघा बघा, त्याच्याने ते दार तरी उघडतंय का बघा ना. खरोखरच बंद झालेला तो दरवाजा उघडण्याचा वरुणचा प्रयत्न निष्फळ ठरत होता. तो दरवाजा पावसाने बंद झाला असेल की आणखीन कशाने, पण तो उघडणं माणसाच्या शक्तीबाहेरचं वाटत होतं खरं. वरुणला मदत करण्यासाठी कीर्तिमानही पुढे झाला, पण नीनाने त्याचा दंड धरून त्याला मागे ओढलं. तुम्ही कशाला जाताय डॉक्टर? त्याला आजमावू दे ना स्वतःची ताकद. खरं सांगू डॉक्टर, आता त्याच्यात ताकद राहिलेली नाही आहे. नुसतं चिपाड झालं आहे त्याचं, चिपाड. दार उघडण्याच्या प्रयत्नांनी वरुणचा चेहरा लालबुंद झाला होता. त्यात नीनाच्या शब्दांनी संतापाची भर पडली. चांडावळणी, तूच माझी शक्ती शोधून घेतलीस. मला मारून टाकणार आहेस तू. मला तू मारून टाकणार आहेस, पण मी असा मरणार नाही. त्याआधी तुलाच मी खलास करून टाकेन. बडबडताना मध्येच वरुणचं लक्ष नीनाकडे गेलं. ती कीर्तिमानला मिठी मारून त्याच्या केसांमधून हात फिरवत होती. त्याची चुंबनं घेत होती. तो असहाय्यपणे तिच्या माऱ्याला तोंड देत होता. लीव्ह हिम अलोन, वरुण ओरडला. कीर्तिमान, तिला दूर ढकल. क्षणभर तीच कीर्तिमानपासून बाजूला झाली. तिने अंगावरचा गाऊन फेकून दिला. कम ऑन डॉक्टर, तुम्ही माझी तब्येत बघायला आलायत ना? या तपासा मला. वरुणच्या डोक्यातून सणक गेली. माझ्या नीनाला तू हे करायला लावतेस, तुझी भूक भागवण्यासाठी? तो ओरडला. बघतो तू कशी शिल्लक राहतेस ते. त्याने तिच्यावर झडप घालून तिची मानगूट पकडली. मर साले मर, असं ओरडत तो तिचा गळा दाबत राहिला. डॉक्टरने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या एरवी अशक्त झालेल्या शरीरात जणू आत्ता हत्तीचं बळ आलं होतं. काही क्षणातच नीना निष्प्राण होऊन खाली कोसळली. एक प्रचंड थंडगार वाऱ्याचा झोत दरवाजाच्या रोखाने गेला आणि त्याची दोन्ही कवाडं सत्ताड उघडली. बाहेरचा पाऊस पूर्ण थांबला होता. त्या पिंपळाच्या फांद्यांवरून आसवं ढाळल्यासारखे टिप टिप पाणी गळत होतं. नंतर सगळं यथासांग पार पडलं. पोलीस आले. त्यांच्यासमोर वरुणने जे झालं ते सांगितलं. मात्र तो पुन्हा एवढंच सांगत राहिला की मी नीनाला मारलेलं नाही. मी नीनाला नाही मारलं. माझं नीनावर फार प्रेम होतं. मी तिला कसं मारेन? पण ही जी मरून गेली आहे ना, ती नीनाच आहे हे मला मान्य आहे. तिचा चेहरा सौम्य आहे, शांत आहे. पण जिला मी मारलं ना, तिचा चेहरा अतिशय लंपट होता, नजर कामुक होती. मग ती नीना कशी असेल? नंतर तो नीनाच्या मरणासाठी शोक करत राहिला. पोलिसांच्या काहीच लक्षात येत नव्हतं. डॉक्टर कीर्तिमानने त्यांना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,
पण त्याला स्वतःला तरी हा सारा प्रकार कुठे नीटसा समजला होता. तो वरणला घेऊन पोलीस स्टेशनवर गेले. नीनाच्या त्या अंत्यसंस्कारापुरतेच त्याला पोलीस पहाऱ्यात स्मशानात नेले जाणार होतं. अंत्यसंस्कारांची व्यवस्था डॉक्टर कीर्तिमान करणार होता. सुंदर कॉटेजला कुलूप घालण्यात आलं. मेन गेटचं कुलूप उघडून इस्टेट एजंट मेहता आत आले. ते सरळ पिंपळापाशी गेले. तिथे बसले. म्हणाले, झालं झालं तुझं समाधान. त्या तरुण जोडप्याचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त केलास तू. या संसार विंसार कल्पना तुमच्या जगातल्या. पिंपळाच्या सळसळीमधून आवाज आला. आता मी फक्त एक इच्छा म्हणूनच अस्तित्वाला आहे. पुरुषाच्या संभोगाची इच्छा. तुम्हीच माझी इच्छा अतृप्त ठेवलीत. मी दुसऱ्यांकडून माझं समाधान करून घ्यायला लागले तेव्हा मला मारून टाकलं. त्या क्षणी तुम्ही ही अतृप्ती जन्माला घातलीत. माझं चुकलंय. मेहता म्हणाले, तुला माझा सूड घ्यायचा होता. मी तो घेऊ द्यायला हवा होता. पण माझे प्राण वाचवण्यासाठी मी तुझ्याबरोबर करार केला. तुझ्या वासनेसाठी तरुण पुरुष आणि वास्तव्यासाठी त्यांच्या बायका पुरवेल. त्यांना आपल्या मालकीच्या या घरात आणून ठेवेल. असा करार. त्या कायमच्या करारानं मी किती संसार उद्ध्वस्त केले. मेहता गहिवरले. पण असल्या गहिवराला त्या पिंपळाजवळ जागा नव्हती. खदा हास्य तिथून ऐकू आलं. भाडं आणि डिपॉझिट यांचा ताळमेळ बजेट बरोबरीने बसवताना हैराण झालेला तो तरुण ती जाहिरात बघून इस्टेट एजंट मेहतांच्या ऑफिसात आला होता. माझं ऐकाल तर हे कॉटेज तुम्हाला स्टेशनपासून लांब पडेल. नंतर वैतागाल. मेहता म्हणाले, कसंही असलं तरी मला ते घ्यायचं आहे. तो तरुण म्हणाला, कसं सांगू तुम्हाला. माझं लग्न ठरलं आहे. पण जागा नाही म्हणून केवळ ते लांबणीवर पडलं आहे. मेहरबानी करा आणि आम्हाला ते कॉटेज द्या. हो म्हटलं ना की मी लगेच लग्न करून टाकणार आहे आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच इथे राहायला येणार आहे. फार खुश होईल माझी बायको. इतकी गोड आहे ती. खूप गोड आहे. बदामी डोळे आहेत आणि इतका शांत चेहरा. मुद्रेवर इवलसं स्मित आणि इतका गोड आवाज. मेहतांना यातलं काहीच ऐकू येत नव्हतं. फक्त पिंपळाची सळसळ त्यांच्या कानावर पडत होती. पुन्हा पिंपळाची सळसळ.